गगनगडावर जयाताई नामक एक सेविका परमपूज्य महाराजांची भक्तिभावाने श्रद्धापूर्वक सेवा करीत होत्या. एके दिवशी महाराज गुहेलगत असलेल्या नवग्रहस्थानी बसले होते आणि जयाताई देखील स्वामींच्या निकट बसल्या होत्या. तेवढ्यात अकस्मात स्वामींचा देह वाढू लागला व क्रमाक्रमाने आकाशापर्यंत जाऊ लागला. स्वामींच्या देहास दिव्य रूप प्राप्त होऊन स्वामींच्या देहाने संपूर्ण भूमी आणि आकाश व्यापून टाकले. स्वामींचे मुख पृथ्वी समान दिसू लागले, तर स्वामींच्या डोईवरील जटा पर्वतरांगांप्रमाणे दिसू लागल्या. स्वामींचे दोन्ही नयन सूर्यचंद्राप्रमाणे दिसू लागले. श्री स्वामी गगनगिरीनाथ त्रिभुवनासी व्यापून राहिले. स्वामींच्या देहातील एक एक रोम शतयोजन लांब असल्याचे दिसू लागले. स्वामींच्या देहामध्ये कोट्यावधी देवता निवास करीत असल्याचे दिसून लागले आणि स्वामींच्या देहाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप प्रकट करून दाखवले, त्याप्रमाणे स्वामींनी अंशात्मकदृष्ट्या जयाताईस विश्वरूप दाखवले. दिव्य विश्वरूप पाहून जयाताई भयभीत झाल्या व स्वामींकडे पूर्वरूपात येण्याकरिता प्रार्थना करू लागल्या. महाराजांचे दिव्य असे विश्वरूप जयाताईंनी स्वनयनाने पाहिले. पुढे नलूताई नामक सेविका परमपूज्य महाराजांच्या सेवेत रुजू झाल्या. प्रभातकाली लवकर उठून गुहेतील स्वच्छता करून स्वामींची सेवा करण्याचे भाग्य नलूताईंना लाभले. एके दिवशी श्रीरामदर्शन व्हावे अशी त्यांची मनीषा झाली व स्वामीजवळ त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली, परंतु स्वामी काही न बोलता शांत राहिले. दुसऱ्या दिवशी नलूताई प्रातस्नान करून श्री स्वामींच्या दर्शनाकरिता आल्या. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी स्वामींना नमस्कार केला. नमस्कार करण्याकरिता नलूताईंनी आपली मान वर केली व पाहतात तर काय आश्चर्य, श्री स्वामींनी श्रीरामाचे रूप धारण केले आहे. हातात धनुष्यबाण, शिरावर रत्नजडित मुकुट व अंगावर सुवर्णलंकार परिधान करून श्रीराम रत्नजडित सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. नलूताईंनी श्रीरामास नमस्कार करून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले व पुन्हा मान वर करून पाहताच तो श्री स्वामी गगनगिरी बसलेले दिसले. हसून स्वामी नलूताईंना म्हणाले, झाले ना रामदर्शन? नलूताईंनी भक्तियुक्त शब्दांमध्ये स्वामींची स्तुती करून शतशः आभार मानले. धन्य धन्य जयाताई, स्वनयने विश्वरूप पाही, धन्य त्या नलूताई प्रभू रामतयांनी देखिला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.